एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याच्या निवृत्तीनंतर त्याने शासकीय घर सोडलं नाही तर त्याच्याकडून दंड आकारला जातो, त्याला नोटीस पाठवली जाते, त्याच्यावर कारवाई देखील होते। पण राज्याचे माजी मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी निवृत्तीनंतरही आपला बंगला सोडलेला नाही। पण फडणवीस सरकार आणि त्यांचे अधिकारी मूग गिळून गप्प बसलेत। स्वाधीन क्षत्रिय राज्याचे माजी मुख्य सचिव 28 फेब्रुवारी 2017 क्षत्रिय सेवानिवृत्त झाले। पण 1.5 महिन्यांनंतरही ते मुख्य सचिवांचा शासकीय निवास असलेल्या A10 बंगल्यात तळ ठोकून आहेत। त्यामुळे सध्याचे मुख्य सचिव सुमित मलिक सुरुची या जुन्याच निवासात आहेत। माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगलींनी ही माहिती दिली आहे। वार्षिक विवरणपत्र जर तपासलं तर त्यामध्ये त्यांनी स्वतः मान्य केलेलं आहे की बांद्र्यामध्ये साई प्रसाद इमारतीमध्ये त्यांचा फ्लॅट आहे, तो त्यांनी भाड्याने दिलेला आहे आणि वर्षाला 12 लाख रुपये ते भाडं कमवित आहेत। ठाणे येथील नेरूळमध्ये त्यांचा एक फ्लॅट आहे, त्याच्यावरती ते वर्षाला 8 लाख रुपये भाडं कमवित आहेत। म्हणजे एकंदरीत 20 लाख रुपये ते भाडं कमवित आहेत, तरी सुद्धा ते शासनाकडे शासकीय घराची मागणी करत आहेत। नियमानुसार स्वाधीन क्षत्रिय यांना सेवा अधिकार म्हणून सारंग इमारतीत फ्लॅट मिळणार आहे, पण त्याचं काम सुरू असल्याचं कारण देत त्यांनी मंत्रालयासमोरचा बंगला अडवून ठेवलाय। पण दुर्दैवाने जो 2008चा GR आहे त्याच्यामध्ये अ, ब, क, ड या 4 श्रेणीमध्ये त्या GRचं वर्गीकरण केलेलं आहे। अ आणि ब ला चांगले अधिकार दिलेले आहेत। अ आणि ब च्या अगर सायनपासून ते दहिसर आणि सायनपासून ते मुलुंड या परिसरामधले मालकीचं घर असेल तरी सुद्धा त्यांना निवासस्थान देण्याची सोय शासनाने केलेली आहे। परंतु क आणि ड यांची घरं जर उपनगरामधली असली तर त्यांना शासकीय निवासस्थान मिळत नाहीत। जर त्यांना शासकीय निवासस्थान आवश्यक असेल तर त्यांना ती घरं सरकारला सरेंडर करावी लागतात। म्हणजे एकंदरीत जो 2008च्या GRचा दुरुपयोग करत अशा प्रकारे स्वाधीन क्षत्रिय असून देत किंवा अजून काही IAS आणि IPS अधिकारी असून देत त्यांनी घरावरती कब्जा केलेला आहे। IAS आणि IPS अधिकाऱ्यांची मुंबईत आलिशान घरं आहेत, त्यासाठी सरकारनं नाममात्र दरात जमीन दिली आहे, पण त्यानंतरही लोकांच्या पैशांचा चुराडा सुरूच आहे। देशातलं VVIP कल्चर संपवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाहनांवरचे लाल दिवे काढलेत, पण त्यानं नेमका किती असा फरक पडलाय हे स्वाधीन क्षत्रिय यांनी दाखवून दिले। सामान्य प्रशासन विभाग मुख्यमंत्र्यांकडे आहे, त्यांचा कारभार स्वच्छ आणि पारदर्शी असल्याचा दावा आहे। फक्त स्वाधीन क्षत्रिय यांना मुख्य सचिवांच्या बंगल्यातून हद्दपार करण्याची हिंमत फडणवीसांनी दाखवावी म्हणजे झालं। ऋत्विक भालेकर, ABP माझा, मुंबई। आणि या सगळ्या प्रकरणावरती स्वाधीन क्षत्रिय यांच्याशी आम्ही संपर्क साधला तेव्हा त्यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे ते देखील जाणून घेऊयात। मला बंगला सोडण्यासाठी सरकारकडून 15 मे पर्यंत मुदत मिळालेली आहे आणि मला सेवा अधिकार आयुक्त म्हणून जो फ्लॅट सरकारनं देऊ केलाय त्याची अजूनही दुरुस्ती सुरू आहे, असं म्हणतात स्वाधीन क्षत्रिय आणि त्यांनी या सगळ्या संदर्भातलं स्पष्टीकरण दिलेलं आहे। मात्र निवृत्तीनंतरही अजूनही ते त्या बंगल्यामध्ये राहतात, त्यामुळे अनेक प्रश्न अजूनही उपस्थित होत आहेत।